नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 15 जून 2026. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? कोणत्या देशाने भारतासोबतच्या सांस्कृतिक मैत्रीचे प्रतीक म्हणून श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याची योजना जाहीर केलेली आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी, इस्रायल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर इस्रायल देशाने काय केलेलं आहे तर आपल्या प्यारा भारतासोबतच्या सांस्कृतिक मैत्रीचे प्रतीक म्हणून श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा जो काही स्टॅच्यू आहे, पुतळा आहे, तो उभारण्याची योजना या ठिकाणी जाहीर केलेली आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे. तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? जगातील पहिले ट्रिलियनियर कोणते व्यक्ती बनलेले आहेत? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, इलॉन मस्क हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर जगातील पहिले ट्रिलियनियर या ठिकाणी हे व्यक्ती बनलेले आहेत. 3-4 पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या. त्यांच्या स्पेसएक्स या एरोस्पेस कंपनीने अमेरिकेतील नॅसडॅक शेअर बाजारामध्ये विक्रमी IPO लॉन्च करून या ठिकाणी हिस्ट्री क्रिएट केली आहे. या शानदार लिस्टिंगमुळे इलॉन मस्क यांची एकूण संपत्ती म्हणजेच नेट वर्थ म्हणता येईल 1.1 ट्रिलियन डॉलर्सवरती पोहोचलेली आहे. या ऐतिहासिक संपत्तीचे मुख्य आधारस्तंभ स्पेसएक्स, टेस्ला, XAI, न्यूरालिंक आणि द बोरिंग कंपनी यांसारख्या त्यांच्या कंपन्यांमधील शेअर्स आहेत. ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. त्याच्यामुळे त्यांची ही जी काही नेटवर्थ आहे ती 1 ट्रिलियन डॉलर क्रॉस झालेली आहे. क्लिअर? जसं की तुम्हाला माहित आहे, प्रत्येक वर्षी आपण किंवा प्रत्येक 6 महिन्याला आपल्या चॅनलची आपण चालू घडामोडीची PDF लॉन्च करत असतो. याही वर्षी जानेवारी 2026 ते जून 2026 या 6 महिन्याची PDF आपण 1 जुलै 2026 ला लॉन्च करत आहोत. ज्यामध्ये सुरुवातीच्या 6 महिन्याचे तुम्हाला विशिष्ट संभाव्य चालू घडामोडीचे प्रश्नोत्तर वन लाइनर फॉर्मॅटमध्ये मिळून जातील. सोबत 15 ते 20 परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे मुद्दे आहेत, त्याच्यावरती वन लाइनर प्रश्नोत्तर मिळणार आहेत. ही PDF तुम्हाला किती रुपयाला मिळणार आहे तर दरवेळेसप्रमाणे आपण किंमत वाढवली नाही. 99 रुपयाला PDF तुम्हाला मिळेल. हे 99 रुपये तुम्हाला या स्कॅनरला स्कॅन करायचे आहेत. 99 रुपयाचं पेमेंट करायचं आहे आणि त्याचा स्क्रीनशॉट 96 730 58 600 या माझ्या व्हॉट्सअप नंबरला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला ऍड करून घेतो आणि 1 जुलै 2026 ला तुम्हाला या ठिकाणी PDF दिली जाईल, ज्याची तुम्ही बॅक टू बॅक झेरॉक्स काढून घेऊ शकता. ठीक आहे, पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक दुसरा. आणि या ठिकाणी तुम्हाला खूप सारा अनुभव आलेला आहे आपल्या PDFचा. एक्झाममध्ये प्रश्न उत्तर येतात की नाहीत हे तुम्हाला चांगलंच माहीत आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी जास्त फोर्स न करता मी तुम्हाला या ठिकाणी सांगेल की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी PDF परचेस करायचा प्रयत्न करा. निश्चितच तुम्हाला एक्झाममध्ये फायदा होणार आहे. 2 नंबरचा प्रश्न लिहून घ्या. सांस्कृतिक मंत्रालयाने कोणत्या वर्षासाठीचे प्रतिष्ठित संगीत नाटक अकादमी पुरस्कार व उस्ताद बिस्मिल्ला खां युवा पुरस्कार जाहीर केलेले आहेत? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वरील दोन्ही हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. या ठिकाणी पर्याय क्रमांक ए 2024 साठी आणि पर्याय क्रमांक बी 2025 साठी या 2 वर्षासाठी जे काही प्रतिष्ठित संगीत नाटक अकादमी पुरस्कार व उस्ताद बिस्मिल्ला खां युवा पुरस्कार आहेत ते जाहीर केलेले आहेत. लक्षात घ्या, हे जे काही संगीत नाटक अकादमी पुरस्कार आहेत हे एकूण 108 ज्येष्ठ कलाकारांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. तर उस्ताद बिस्मिल्ला खां युवा पुरस्कार या पुरस्कारासाठी देशभरातील 106 युवा कलाकारांची निवड झाली आहे. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. तरी सुद्धा काही या ठिकाणी गोष्टी महत्त्वाच्या आहेत. राज्यातील पुरस्कार विजेते जे आहेत त्यांच्याबद्दल तुम्ही लिहून घ्यायचं आहे. जसं की अकादमी पुरस्कार 2024 ते कोणाकोणाला देण्यात आले? अरुण कशाळकर यांना, राकेश चौरासिया, आनंद भाटे, सतीश दवे, अरुण नलावळे, मुकुंद मराठे आणि सुभाष नकाशे. बरोबर? आणि सोबत शुभदा वराडकर. ठीक आहे, हे झालं अकादमी पुरस्कार 2024 बद्दल. त्यानंतर अकादमी पुरस्कार 2025 बद्दल सांगायचं म्हटलं तर लिहून घ्या. शैलेश भागवत, प्रमोद पवार, अशोक पत्की, मनीषा साठे. हे झालं अकादमी पुरस्कार 2025 बद्दल. त्यानंतर युवा पुरस्कार 2024 आहेत ते कोणाला मिळाले? कृष्णा बोंगाने व अंकिता जोशी.
भावार्थ देखणे आणि बाळकृष्ण मसगे. हे झालं 2024 युवा पुरस्काराबद्दल. आणि युवा पुरस्कार 2025 कोणाला देण्यात आला? तन्मय देवचके आणि प्रवीण प्रताप जाधव. या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून, आणि हे जे काही प्रश्न आहेत ते आपण ई बुकमध्ये समाविष्ट करून देणार आहोत. 3 नंबरचा प्रश्न, फिफा विश्वचषक 2026 मध्ये एकूण किती संघ सहभागी झालेले आहेत? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 48 संघ या ठिकाणी सहभागी झालेले आहेत. किती संघ? 48. आणि प्रथमच या ठिकाणी 48 संघ सहभागी झालेले आहेत. यापूर्वी 32 संघ सहभागी होते फिफा विश्वचषक मध्ये, बरोबर. एकूण या 48 संघामध्ये एकूण 104 सामने होणार आहेत, बरोबर. हे आयोजन कोठे कोठे करण्यात आलं आहे? तर फॉर द फर्स्ट टाइम 3 ठिकाणी आयोजन करण्यात आलं आहे, कॅनडा, मेक्सिको आणि अमेरिका या ठिकाणी. हे जे काही फिफा विश्वचषक आहे याच्याबद्दल काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या. उद्घाटन म्हणजे पहिली मॅच जी काही आहे ती मेक्सिको विरुद्ध दक्षिण आफ्रिका झाली होती. अंतिम सामना 19 जुलैला होणार आहे. आणि मागील जो काही फिफा वर्ल्ड कप झाला होता त्याच्यामध्ये विजेतेपद अर्जेंटिनाने जिंकलेलं आहे. सर्वात जास्त वेळा फिफा वर्ल्ड कप कोणी जिंकला आहे? तर ब्राझीलने सर्वाधिक वेळा 5 वेळा जिंकला आहे. जर्मनी आणि इटलीने 4 वेळा जिंकलेला आहे. पहिलं फिफा विश्वचषक 1930 मध्ये झालं. उरुग्वे या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं आणि पहिला फिफा विश्वचषकाचं विजेतेपद देखील उरुग्वेने जिंकलं होतं. पहिला फिफा विश्वचषकाचा उपविजेता या ठिकाणी अर्जेंटिना हा देश होता. फिफा विश्वचषक दर 4 वर्षांनी आयोजित केलं जातं आणि यावर्षी 2026 जे काही मॉस्कोट आहेत हे लक्षात ठेवायचे आहेत. कॅनडा मॅपल द मूज, मेक्सिको जायू द जाग्वार आणि अमेरिका क्लच द बाल्ड ईगल. हे मॉस्कोट आहेत, हे शुभंकर आहेत. ही गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4, द्विवार्षिक सारेक्स SAREX सारेक्स हा जो काही लष्करी सराव आहे तो दक्षिण कोरिया आणि कोणत्या देशादरम्यान आयोजित करण्यात आला होता? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, जपान आणि दक्षिण कोरिया या 2 देशाच्या अंतर्गत हा द्विवार्षिक सारेक्स लष्करी सराव आयोजित करण्यात आला होता. तुम्ही म्हणताल सर प्रश्न का महत्त्वाचा आहे? तर लिहून घ्या. पुनरुज्जीवन 9 वर्षाच्या प्रदीर्घ खंडानंतर हा सराव जून 2026 मध्ये परत एकदा सुरू करण्यात आला आहे. कोणत्या ठिकाणी? तर हा सराव दक्षिण कोरियाच्या जेजू नावाचं बेट आहे त्या बेटाच्या आग्नेयेला आंतरराष्ट्रीय पाण्यामध्ये पार पडला आणि याच्यामध्ये सारेक्स SAREX बरोबर या लष्करी सरावाचं नाव आहे. त्याचा फुल फॉर्म काय? सर्च अँड रेस्क्यू एक्झरसाइज. ठीक आहे, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न, मेड इन इंडिया एअरबस C295 हे जे काही लष्करी प्रवासी विमान आहे या विमानाची यशस्वी चाचणी कोणत्या राज्यामध्ये केलेली आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर गुजरात या राज्याच्या अंतर्गत मेड इन इंडिया एअरबस C295 लष्करी प्रवासी विमानाची यशस्वीपणे टेस्टिंग घेण्यात आलेली आहे. 3, 4, 5 पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या. अशा प्रकारचे हे जे काही C295 या ठिकाणी जे काही विमान आहेत हे जवळपास 56 अशी विमाने एकूण हवाई दलास आपल्या मिळणार आहेत. या 56 पैकी 16 विमानं स्पेनमधून तयार होऊन येतील तर 40 विमानं आपल्या भारतामध्ये बनवली जातील. 2031 पर्यंत ताफ्यामध्ये हे समाविष्ट होणार आहेत. या ठिकाणी 80% मुख्य संरचना टाटा नागपूर प्रकल्पामध्ये तयार होणार आहेत. C295 हे मध्यम क्षमतेचे मालवाहू व सैनिक वाहतूक विमान आहे जे AN-32 विमानांची जागा घेतील. आणि या एअरबसचं या ठिकाणी नाव काय आहे? एअरबस C295 असं या ठिकाणी या विमानाचं नाव देण्यात आलं आहे. एअरबस आणि या ठिकाणी आपल्या भारतामध्ये पार्टनरशिप झालेली आहे, करार झालेला आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6 खूप महत्त्वाचा प्रश्न, स्टार मार्क करून ठेवा. पुढील नवीन लष्कर प्रमुख आर्मी चीफ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, लेफ्टनंट जनरल धीरज सेठ असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? लेफ्टनंट जनरल धीरज सेठ असं त्यांचं नाव आहे. नवीन लष्कर प्रमुख म्हणून यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रश्न आहे नियुक्तीबद्दल, तर बाकीच्या नवनवीन झालेल्या नियुक्तींवरती आपण एकदा चर्चा करूया. लिहून घ्या. नौदलाचे 48वे उपनौदल प्रमुख म्हणून व्हाईस ॲडमिरल अजय कोचर यांची नियुक्ती. DRDOच्या अध्यक्षपदाचा ॲडिशनल चार्ज देण्यात आला राजेश कुमार सिंग यांना. मुंबई उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश बनलेत रवींद्र घुगे. CBSE म्हणजेच केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचे नवीन अध्यक्ष बनलेत लोखंडे प्रशांत सीताराम. 81 क्रमांकाच्या UN महासभेचे अध्यक्ष बनलेत खलीलुल रहमान. जागतिक बँकेमध्ये कार्यकारी संचालकपदी नीलकंठ मिश्रा. इंडिया AI मिशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे CEO पदी सौरभ विजय. हवाई दलाचे उपप्रमुख 1 जुलैपासून होणार आहेत आशुतोष दीक्षित. भारतीय विद्याभवनाचे अध्यक्ष बनलेत बनवारीलाल पुरोहित आणि नवीन लष्कर प्रमुख बनले आहेत लेफ्टनंट जनरल धीरज सेठ असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या देशाने महिला जननेंद्रिय
विच्छेदन FGM ज्याला म्हणता येईल त्याच्यावरती बंदी घालणारा कायदा मंजूर केला आहे आणि असे करणारा तो लॅटिन अमेरिकेतील पहिला देश ठरला आहे. 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कोलंबिया हे या प्रश्नाचं योग्य लक्षात ठेवायचं आहे उत्तर. बरोबर. या ठिकाणी FGM याचा फुल फॉर्म काय? फिमेल जेनिटल म्युटिलेशन. काय? फिमेल जेनिटल म्युटिलेशन असं याचा फुल फॉर्म आहे. या ऐतिहासिक विधेयकाला गर्ल्स विदाउट फिमेल जेनिटल म्युटिलेशन असं या ठिकाणी नाव देण्यात आलं. ही गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. क्लिअर. आणि अशा प्रकारचा जो काही निर्णय आहे, अशा प्रकारचा जो काही कायदा आहे तो या ठिकाणी करणारा लॅटिन अमेरिकेतील पहिला देश ठरला आहे कोलंबिया देश. पुढचा प्रश्न, तेल आणि वायू उत्खननासाठीचा अलीकडील त्रिपक्षीय सामंजस्य करार केंद्र सरकार, आसाम आणि आणखी कोणत्या राज्यामध्ये झालेला आहे? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए केंद्र सरकार, आसाम आणि नागालँड या तीन या ठिकाणी म्हणजे या त्रिपक्षीय सामंजस्य करारामध्ये या ठिकाणी झालेला आहे. 2-3 पॉइंट्स आहेत ते लिहून घ्या. वादग्रस्त सीमा भागामध्ये प्रदीर्घ काळापासून रखडलेला खनिज तेल आणि नैसर्गिक वायूचा शोध आणि उत्पादन एक्सप्लोरेशन आणि प्रोडक्शन सुरळीत करण्यासाठी हा करार अत्यंत महत्त्वाचा आहे. या ऐतिहासिक करारामध्ये उत्पादित होणाऱ्या तेल आणि वायूच्या महसुलासाठी 50-50% भागीदारी दोन्ही राज्यांनी मान्य केलेली आहे. ही देखील गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न, निओ निओ या नावाच्या जगातील पहिल्या व्यावसायिक ब्रेन चिपला कोणत्या देशाने मान्यता दिलेली आहे? तर पर्याय क्रमांक डी चीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर चीन या देशाने निओ नावाच्या जगातील पहिल्या व्यावसायिक ब्रेन चिपला या ठिकाणी मान्यता दिलेली आहे. चीनबद्दल सांगायचं म्हटलं तर अध्यक्ष आहेत शी जिनपिंग, राजधानी आहे बीजिंग, चलन वापरलं जातं रेनबिनबी. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10 2027 मध्ये नियोजित असलेल्या नासाच्या आर्टेमिस 3 या मोहिमेसाठी कोणत्या अंतराळवीराची मिशन कमांडर म्हणून निवड झालेली आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी रँडी ब्रेसनिक असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? रँडी ब्रेसनिक असं त्यांचं नाव आहे. हे जे काही आर्टेमिस 3 मोहीम आहे याच्याबद्दल काही 4 पॉइंट्स आहेत. कमांडर आहेत याचे रँडी ब्रेसनिक, पायलट आहेत लुका परमिटानो, मिशन स्पेशलिस्ट आहेत आंद्रे डग्लस आणि मिशन स्पेशलिस्ट अजून एक आहेत फ्रँक रुबियो. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जून 2026च्या युरोप दौऱ्यादरम्यान 1993 मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यापासूनच प्रथमच भारतीय पंतप्रधान कोणत्या देशाला भेट देणार आहेत? तर पर्याय क्रमांक बी स्लोवाकिया नावाचा देश आहे त्या देशाला या ठिकाणी भेट देणार आहेत. कोण? पंतप्रधान नरेंद्र मोदी. कधी? जून 2026 मध्ये. कोणत्या दौऱ्यादरम्यान? युरोप दौऱ्यादरम्यान. गोष्ट काय लक्षात ठेवायची? 1993 मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यापासून प्रथमच भारतीय पंतप्रधान या देशाला भेट देणार आहेत. 1993 मध्ये या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून. क्लिअर. अशा प्रकारे शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12 जून 2026 मध्ये तुर्कस्तान प्रजासत्ताकासाठी भारताचे पुढील राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए रुद्र गौरव श्रेष्ठ असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? रुद्र गौरव श्रेष्ठ असं त्यांचं नाव आहे. तुर्कस्तान प्रजासत्ताकासाठी भारताचे पुढील राजदूत म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. क्लिअर. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, नुकताच अंतिम टप्पा गाठलेला झोजिला बोगदा कोणत्या 2 प्रदेशांना सर्व हवामान संपर्क सुविधा प्रदान करेल? जम्मू आणि काश्मीर, लेह आणि मनाली, लडाख आणि काश्मीर की जम्मू आणि काश्मीर? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. आणि या ठिकाणी जाता जाता मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो. आपली जी काही 6 महिन्याची PDF आहे जानेवारी 2026 ते जून 2026 जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ही PDF घेण्याचा प्रयत्न करा. PDFची किंमत फक्त 99 रुपये आहे. परंतु या 99च्या PDFमुळे तुम्हाला येणाऱ्या सर्व प्रकारच्या एक्झाममध्ये निश्चित या ठिकाणी फायदा होणार आहे. तुम्हाला हा QR कोड स्कॅन करायचा आहे, 99 रुपयाचं पेमेंट करायचं आहे आणि त्याचा स्क्रीनशॉट या व्हॉट्सअप नंबरला 96730 58 600 या व्हॉट्सअप नंबरला स्क्रीनशॉट पाठवा. मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला ॲड करून ठेवतो आणि आपली PDF 1 जुलै 2026ला संध्याकाळी 7 वाजता तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला मिळून जाईल, ज्याची तुम्ही बॅक टू बॅक झेरॉक्स काढून घेऊ शकता. ठीक आहे.